माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम. राय सर, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण आज इथे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस अशा अनेक क्रांतिकाऱ्यांनी आपले प्राण प्राणाला लावून आज आपण मुक्तपणे श्वास घेऊ शकतो. हे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन. 1947ला ज्या वेळेला देश आपला स्वतंत्र झाला, ही बातमी चौकडे पसरली आणि 75 वर्षापूर्वी सकाळी वाऱ्यासारखी ही बातमी पसरली आणि एकूणच जल्लोष झाला. लोकांनी शेजाऱ्याला साखर वाटून तोंड गोड केले. शाळेत मुलांना बोलावून देशभक्तीपर गाणे गायले. सगळीकडे जल्लोष झाला. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देश ज्या वळणावर उभा आहे त्याचे अवलोकन आणि परिणाम समजून घेणे हेही तितकेच उचित ठरणार आहे. 75 वर्षानंतर स्वातंत्र्यासोबत स्वीकारलेल्या मूल्यांमध्ये आव्हाने बरीच आहेत. समाज म्हणून आपण त्यांना कसा प्रतिसाद देणार यावर देशाची पुढील दिशा अवलंबून असेल. सर्व भेदभाव पलीकडे जाऊन भारतीयांनी जोडलेले लोक हेच आधारभूत घटक समजावे लागतील. आज आपण सर्वजण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मनवित आहोत. भारतीयासाठी अभिमानाचा हा प्रसंग आहे, यात शंकाच नाही. अशा प्रसंगी देशाने या काळात काय कमवलं, कुठपर्यंत प्रगती केली आणि पुढच्या काळात काय व्हावं आहे यावर मंथन केले जात आहे. हे उचितच आहे. लोकशाही विकासाचे टप्पे साधारण 4 टप्पे आपल्याला मानावे लागतील. त्यामध्ये 1947 ते 1967 या काळात लोकशाहीची घडी बसली. 1967 ते 1991 या काळात प्रचंड उलथापालथ झाली. लोकशाहीला आव्हाने मिळाली, पण त्यावर मात करून वाटचाल सुरू राहिली. 1991 ते 2014 नवे आर्थिक धोरण राजीव गांधी यांनी सुरू केले व खऱ्या अर्थाने फ्री इकॉनॉमी मान्य करून देशाची घोडदौड सुरू झाली. 2014 ते 2022 मध्ये प्रथमतः बीजेपीला लोकसभेत बहुमत मिळाले. हिंदुत्व पुरस्काराची सुरुवात झाली. जीएसटी सारखे कायदे करून या 4 टप्प्यात अनेक अडथळे निर्माण झाले. त्या अडथळ्यास दूर करून भारतीय जनतेने लोकशाहीचे जतन केले. यापुढे मोठ्या बदलाची गरज आहे. आज देशाचा विचार केला तर देशाची मोठी लोकसंख्या, यांना अन्नधान्य पुरवून आपण अन्नधान्य, साखर एक्सपोर्ट करू शकतो. हे हरित क्रांतीमुळे झाले. या देशात टाचणी बनत नव्हती, तेथे मोठे मोठे इंडस्ट्रीज सुरू झाल्या. काम करणारा माणूस सुखाने राहू शकतो. आपली पुढील आव्हाने
मोठे आहेत. आपण आजूबाजूच्या देशाचा जर विचार केला तर पाकिस्तान घ्या, बांगलादेश घ्या, खाली कोलंबो आहे, ही सर्व यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्या मानाने आपली आज परिस्थिती देखील चांगली आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी समाजाकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. समाजात जे चांगले वाईट घडले आहे त्याकडे लक्ष देऊन समाजाला चांगली दिशा देण्याची गरज आहे. समाजात असणारी जात पात धर्म पंथ या तरुणांनी थारा न देता आपणास माणूस म्हणून कसे चांगले जगता येईल याचा विचार करावा. आजचा तरुण विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे. म्हणून या विद्यार्थ्यांनी आपल्या समाजातील ऐक्य अबाधित राखण्याचे प्रयत्न करावा. हे आपण निश्चितपणाने कराल याची मला खात्री आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. या युगात आपणास शिकायचे असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टीही आत्मसात करा. हे सर्व करीत असताना आपला आत्मविश्वास जराही ढळू देऊ नका. आत्मविश्वासाला कष्टाची जोड दिली की त्यातून नक्कीच यश मिळते. मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. तसेच कॅम्प एज्युकेशन सोसायटीला 138 वर्षाची परंपरा. यामधून अनेक विद्यार्थी जीवनामध्ये मोठे झाले आणि त्यांना सक्सेस मिळाला. आताची जी आमची मॅनेजमेंट आहे त्यांची एकच इच्छा आहे आणि त्या दृष्टीने ते काम करतात की आपल्याकडे जो विद्यार्थी शिक्षण घेतो तो जीवनामध्ये निश्चित यशस्वी व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने नवीन नवीन दालना आम्ही खोलून त्याकडे काम करत असतो. त्याचा देखील फायदा आपल्याला होईल. आपण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन घेतलेली आहे, ही अतिशय चांगली बाब आहे आणि तुम्हाला भविष्य आहे. यामध्ये आपण फक्त 5-25 हजार रुपये पगार मिळेल असं नाहीये. अशी अनेक उदाहरणं मी पाहिले. एक विद्यार्थी या ठिकाणी एक हॉटेलमध्ये काम करत होता, साधं काम करत होता. तो हळूहळू त्याने सगळं शिकला. त्यामध्ये काही फॉरेनर कामाला येत होते, राहण्याकरता वगैरे येत होते. एकाने पाहिलं हा मुलगा फार हुशार आहे आणि त्याला फॉरेनला घेऊन गेले आणि त्या मुलाची ही सत्य परिस्थिती आहे. आज फॉरेनमध्ये 4 ते 5 हॉटेल आहेत. असं याला भविष्य आहे. याचाही आपण लक्षात घ्या आणि चांगल्या प्रकारे काम करा. जीवनामध्ये जो मनुष्य मेहनत घेतो तो कधी मागं राहत नाही. मेहनत घ्या. छोट्या मोठ्या कामाला सुद्धा आपण लाजू नका आणि सतत काम करत राहा आणि भविष्यामध्ये प्रगती करा. हीच या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राय सर, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण आज इथे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस अशा अनेक क्रांतिकाऱ्यांनी आपले प्राण प्राणाला लावून आज आपण मुक्तपणे श्वास घेऊ शकतो. हे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन. 1947ला ज्या वेळेला देश आपला स्वतंत्र झाला, ही बातमी चौकडे पसरली आणि 75 वर्षापूर्वी सकाळी वाऱ्यासारखी ही बातमी पसरली आणि एकूणच जल्लोष झाला. लोकांनी शेजाऱ्याला साखर वाटून तोंड गोड केले. शाळेत मुलांना बोलावून
देशभक्तीपर गाणे गायले. सगळीकडे जल्लोष झाला. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देश ज्या वळणावर उभा आहे त्याचे अवलोकन आणि परिणाम समजून घेणे हेही तितकेच उचित ठरणार आहे. 75 वर्षानंतर स्वातंत्र्यासोबत स्वीकारलेल्या मूल्यांमध्ये आव्हाने बरीच आहेत. समाज म्हणून आपण त्यांना कसा प्रतिसाद देणार यावर देशाची पुढील दिशा अवलंबून असेल. सर्व भेदभाव पलीकडे जाऊन भारतीयांनी जोडलेले लोक हेच आधारभूत घटक समजावे लागतील. आज आपण सर्वजण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मनवित आहोत. भारतीयासाठी अभिमानाचा हा प्रसंग आहे, यात शंकाच नाही. अशा प्रसंगी देशाने या काळात काय कमवलं, कुठपर्यंत प्रगती केली आणि पुढच्या काळात काय व्हावं आहे यावर मंथन केले जात आहे. हे उचितच आहे. लोकशाही विकासाचे टप्पे साधारण 4 टप्पे आपल्याला मानावे लागतील. त्यामध्ये 1947 ते 1967 या काळात लोकशाहीची घडी बसली. 1967 ते 1991 या काळात प्रचंड उलथापालथ झाली. लोकशाहीला आव्हाने मिळाली, पण त्यावर मात करून वाटचाल सुरू राहिली. 1991 ते 2014 नवे आर्थिक धोरण राजीव गांधी यांनी सुरू केले व खऱ्या अर्थाने फ्री इकॉनॉमी मान्य करून देशाची घोडदौड सुरू झाली. 2014 ते 2022 मध्ये प्रथमतः बीजेपीला लोकसभेत बहुमत मिळाले. हिंदुत्व पुरस्काराची सुरुवात झाली. जीएसटी सारखे कायदे करून या 4 टप्प्यात अनेक अडथळे निर्माण झाले. त्या अडथळ्यास दूर करून भारतीय जनतेने लोकशाहीचे जतन केले. यापुढे मोठ्या बदलाची गरज आहे. आज देशाचा विचार केला तर देशाची मोठी लोकसंख्या, यांना अन्नधान्य पुरवून आपण अन्नधान्य साखर एक्सपोर्ट करू शकतो. हे हरित क्रांतीमुळे झाले. या देशात टाचणी बनत नव्हती, तेथे मोठे मोठे इंडस्ट्रीज सुरू झाल्या. काम करणारा माणूस सुखाने राहू शकतो. आपले पुढील आव्हाने मोठे आहेत. आपण आजूबाजूच्या देशाचा जर विचार केला तर पाकिस्तान घ्या, बांगलादेश घ्या, खाली कोलंबो आहे. ही सर्व यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्या मानाने आपली आज परिस्थिती देखील चांगली आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी समाजाकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. समाजात जे चांगले वाईट घडले आहे त्याकडे लक्ष देऊन समाजाला चांगली दिशा देण्याची गरज आहे. समाजात असणारी जात पात धर्म पंथ या तरुणांनी थारा न देता आपणास माणूस म्हणून कसे चांगले जगता येईल याचा विचार करावा. आजचा तरुण विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे. म्हणून या विद्यार्थ्यांनी आपल्या समाजातील ऐक्य अबाधित राखण्याचे प्रयत्न करावा. हे आपण निश्चितपणाने कराल याची मला खात्री आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. या युगात आपणास शिकायचे असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टीही आत्मसात करा. हे सर्व करीत असताना आपला आत्मविश्वास जराही ढळू देऊ नका. आत्मविश्वासाला कष्टाची जोड दिली की त्यातून नक्कीच यश मिळते. मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. तसेच कॅम्प एज्युकेशन सोसायटीला 138 वर्षाची परंपरा. यामधून अनेक विद्यार्थी जीवनामध्ये मोठे झाले आणि त्यांना सक्सेस मिळाला. आताची जी आमची मॅनेजमेंट आहे त्यांची एकच इच्छा आहे आणि त्या दृष्टीने ते काम करतात की आपल्याकडे जो विद्यार्थी शिक्षण घेतो तो जीवनामध्ये निश्चित यशस्वी व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने नवीन नवीन दालना आम्ही खोलून त्याकडे काम करत असतो. त्याचा देखील फायदा आपल्याला होईल. आपण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन घेतलेली आहे. ही अतिशय चांगली बाब आहे आणि तुम्हाला भविष्य आहे.
यामध्ये आपण फक्त 5-25 हजार रुपये पगार मिळेल असं नाहीये. अशा अनेक उदाहरणं मी पाहिले. एक विद्यार्थी या ठिकाणी एक हॉटेलमध्ये काम करत होता, साधं काम करत होता. तो हळूहळू त्याने सगळं शिकला. त्यामध्ये काही फॉरेनर कामाला येत होते, राहण्याकरता वगैरे येत होते. एकाने पाहिलं हा मुलगा फार हुशार आहे आणि त्याला फॉरेनला घेऊन गेले आणि त्या मुलाची ही सत्य परिस्थिती आहे. आज फॉरेनमध्ये 4 ते 5 हॉटेल आहेत. असं याला भविष्य आहे, याचाही आपण लक्षात घ्या आणि चांगल्या प्रकारे काम करा. जीवनामध्ये जो मनुष्य मेहनत घेतो तो कधी मागं राहत नाही. मेहनत घ्या, छोट्या मोठ्या कामाला सुद्धा आपण लाजू नका आणि सतत काम करत राहा आणि भविष्यामध्ये प्रगती करा. हीच या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Pawar sir, thank you sir for gracing the occasion. It is a very memorable occasion for India. I think most of you not seen the struggle. Sir has mentioned from Nehru to Modi, all prime ministers and their struggle, and still they are struggling. Little bit development happens, Pakistan put the problem. Little bit happens, China give the problem. So geopolitics has played a very dirty game against India. And they always try to unstable us. But I can say proudly, India is safe and it will be the leader showing the path to the whole world because we got the highest population. 22% are the highest population of youth living in India. If this youth will lead in a direction, this become a pioneer or leader in the world. So on this special occasion, we will only say that हम लोग पंचशील को मानते हैं, शांति, we believe in peace, but if somebody wants to take our peace, we will not let you in this world. On that sweet and sour message, because sir has spoken full details about the struggle and about the achievement, but I can only say, make this 22% focused on India's development. We automatically will be the leader, global leader. We are, and we will again become the global leader. On this note, I will advise you that, sir, as you said that hotel management and plus beauty and wellness, two are burning departments globally. If you understand the basic nature of these two industries, hotel management and beauty and wellness, I think sky is the limit. So try to learn the basic skills. What are the demerits are there in you? If you remove that, I think the globe will salute you. For that, you have to literally मेहनत. जो आदमी मेहनत करता है वो कभी पीछे नहीं रहता है. Okay? जितने लोगों ने मेहनत किया, they have, because not everybody got the everything on the platter. सबको पैसे का प्रॉब्लम है, किसी को कुछ का प्रॉब्लम है, लेकिन they have understand their importance and they done and they become the leader. Okay, so all the best for your career on this special day, and we will celebrate the 100 years. Now 75, we celebrate 100 years with the, at that time we will be the global leader in all field, not only hotel management and beauty and wellness, in all science and technology and any field you name, we will be the leader, and we will not dominate and do the wrong way as other countries are doing, like America and China they are doing. They are showing their supreme power to other direction. We will not do. We will follow the world peace and we will guide how to live in a peaceful world without eyeing anybody achievement. Okay? So on this special day, we want to take the pray for 100 years independence and being a global leader. Thank you. श्री वालचंदजी संतीजे सर, श्री पवार सर यांनी वेळात वेळ देऊन उपस्थिती दिल्याबद्दल मी प्रोफेसर शेखर खैरनार
कॅम्प एज्युकेशन डॉक्टर अर्जुन तेलंग हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुमार राय यांचे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन व बहुमूल्य असे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच IHM आणि IHBM यांचे सर्व स्टाफ मेंबर व सर्व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली असे जाहीर करतो. धन्यवाद.